Hello everyone, today we are going to learn basic and important words. This is our lecture 2. Lecture 1 ज्यांनी मिस केलेला आहे त्यांनी lecture 1 बघून घ्यायचा आहे. त्यामध्ये पण आपण बेसिक इम्पॉर्टंट वर्ड्स घेतलेले आहे आणि काही बेसिक व्हर्ब्स पण आपण lecture 1 मध्ये कंप्लीट केलेले आहे. हे बेसिक वर्ड्स जेव्हा आपण शिकणार तेव्हाच आपल्याला इंग्लिश ही खूप इझी जाणार आहे. आणि आज जे आपण lecture 2 मध्ये घेणार आहे हे पर्सनल प्रोनाउन्स आहेत. हे प्रोनाउन्स आपल्याला टेन्सेस मध्ये सेंटेन्स तयार करताना खूप इझी जातील जेव्हा आपण हे प्रोनाउन्स शिकणार तेव्हा. ओके, सो टेन्सेस मध्ये जेव्हाही आपण एखादी सेंटेन्स तयार करणार सो तेव्हा आपल्याला हे प्रोनाउन्स तिथे यूज करायचेच असतात. म्हणून हे बेसिक आहे. हे बेसिक आपण शिकल्यानंतर पुढचे आपल्याला कोणतेही सेंटेन्स तयार करण्यासाठी दिलेले असेल इंग्लिशमध्ये तर ते इझिली तयार करता येतील. ओके, सो लेट्स स्टार्ट. पर्सनल प्रोनाउन्स. आज आपण पर्सनल प्रोनाउन्स बघणार आहे. यामध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे पुढे तुम्ही जेव्हा मोठे मोठे सेंटेन्स तयार करणार आहे टेन्समध्ये त्यामध्ये हे यूज होणारे वर्ड्स आहेत. ओके, सो फर्स्ट पर्सनमध्ये आहे आय, वी. सेकंड पर्सनमध्ये आहे यू. थर्ड पर्सनमध्ये आहे ही, शी, इट अँड दे. ओके, सो वन बाय वन आपण ह्यांचं मीनिंग आणि टेन्समध्ये ते कशा प्रकारे आपण यूज करू शकतो हे शिकणार आहे. सो हे पर्सनल प्रोनाउन सब्जेक्ट फॉर्ममध्ये आधी आपण शिकणार आहे अँड देन ऑब्जेक्ट फॉर्ममध्ये आपण शिकू. ओके, सो इथे फर्स्ट पर्सनमध्ये आहे आय, वी. आय मीन्स मी. हे आपल्याला प्रेझेंट टेन्समध्ये जर सेंटेन्स तयार करायचा आहे आयला घेऊन तर आय ॲम हिअर. आय सोबत आपण कधीही ॲम यूज करत असतो हे आपण लेक्चर 1 मध्ये शिकलेलं आहे. या प्रोनाउन्समध्ये आपण प्रेझेंट, पास्ट, फ्युचर सोबत काय काय वर्ड्स यूज करायचे आहे हे आपण लेक्चर 1 मध्ये शिकलेलं आहे. ओके, सो आय सोबत आपण कधीही ॲम घ्यायचा आहे प्रेझेंटमध्ये. आय ॲम हिअर. आय, मी. हिअर मीन्स येथे. ॲम मीन्स आहे. मी येथे आहे. आयचा आपण यूज पास्टमध्ये कसं करणार? आय वॉज देअर. मी तिथे होती. वॉज मीन्स होती किंवा होता. ठीक आहे, हा आपण वॉज पास्टमध्ये यूज करत असतो आय सोबत. आता फ्युचरमध्ये कसं सेंटेन्स तयार करणार आहे? आय शॅल बी देअर. मी तिथे असेल. शॅल बी म्हणजे काय? असेल किंवा होईल हे आपण फ्युचरमध्ये यूज करत असतो शॅल बी आहे सोबत. ओके, मी तिथे असेल. नेक्स्ट आहे फर्स्ट पर्सनमध्ये वी. वी म्हणजे आम्ही. ओके, वी आर फ्रेंड्स. आम्ही मित्र आहे किंवा आम्ही मित्र आहोत. ओके, वी वर हॅपी. वी वर हॅपी. पास्टमध्ये वी सोबत आपण इथे वर यूज केलेला आहे बिकॉज वी हा काय आहे? प्लुरल आहे. प्लुरल सोबत आपण पास्टमध्ये वर यूज करत असतो आणि प्रेझेंटमध्ये प्लुरल सोबत आपण आर यूज करत असतो. ठीक आहे, नेक्स्ट फ्युचरमध्ये वीचा सेंटेन्स आहे वी शॅल बी फ्रेंड्स. वी शॅल बी फ्रेंड्स. फ्युचरमध्ये आहे शॅल बी आहे म्हणजे इथे असू किंवा असेल. ओके, किंवा होऊ आम्ही फ्रेंड्स. आम्ही मित्र बनू किंवा असू किंवा होऊ. ओके, सो इथे फर्स्ट पर्सन आधी समजून घ्या. फर्स्ट पर्सन म्हणजे आपण स्वतःबद्दल माहिती देत आहे किंवा स्वतःबद्दल बोलत आहे. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, आपण स्वतःबद्दल बोलत आहे. सो त्याला आपण फर्स्ट पर्सन, फर्स्ट पर्सनल प्रोनाउन असं म्हणू. ओके, नेक्स्ट आता आपण सेकंड पर्सन बघणार. सेकंड पर्सनमध्ये यू येत असतो. सो यू म्हणजे तू किंवा तुम्ही. तू हा आपण आपल्यापेक्षा छोट्या व्यक्तीसाठी, छोट्या मुलामुलींसाठी यूज करत असतो किंवा यू हा आपण मोठ्या व्यक्तीसाठी पण इंग्लिशमध्ये यूज करत असतो. ठीक आहे, सो यू आपण तू किंवा तुम्ही ह्या दोन्हीही वर्डसाठी इंग्लिशमध्ये यूज करत असतो आपण. ओके, आणि हा सेकंड पर्सनमध्ये येतो. आता याला सेकंड पर्सन का म्हणतात? तर आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची गोष्ट करत आहे किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल काही माहिती सांगत आहे.
सो आपण याला यू हा सेकंड पर्सनमध्ये म्हणू शकतो. ह्याचं सेंटेन्स आहे यू आर स्मार्ट. तू हुशार आहे. यू आर स्मार्ट. आरचं मिनिंग काय आहे आणि यू सोबत कधीही आपण आर यूज करत असतो, हे आपण लेक्चर 1 मध्ये शिकलेलं आहे. ओके. नेक्स्ट पास्टमध्ये काय येणार आहे, यू वर स्मार्ट. यू सोबत आपण आर प्रेझेंटमध्ये यूज करायचा आणि पास्टमध्ये यू सोबत वर यूज करायचा आहे. ओके. बिकॉज यू हा सिंग्युलर अँड प्लुरल दोन्हीही फॉर्ममध्ये येतो. ठीक आहे. सो इथे फ्युचरमध्ये येणार आहे सेंटेन्स यू विल बी ॲट होम. यू विल बी ॲट होम. तू घरी असेल किंवा तुम्ही घरी असाल. ओके. यूसाठी आपण तू किंवा तुम्ही दोन्हीही वर्ड यूज करू शकतो. आपल्यापेक्षा मोठ्यांना पण आपण यू म्हणतो आणि छोट्यांना पण यू म्हणतो इंग्लिशमध्ये. सो हे आहे फर्स्ट पर्सन अँड सेकंड पर्सन. नेक्स्ट आता आपण थर्ड पर्सन समजून घेऊया. थर्ड पर्सनमध्ये इथे ही, शी, इट अँड दे हे आपण 4 प्रोनाउन्स यूज करत असतो. ओके. सो इथे सिंग्युलर अँड प्लुरल काय आहे, ही, शी, इट हे सिंग्युलर आहे आणि इथे एनी नेम कोणताही नाव असेल एखाद्या मुलामुलीचं तर इथं एनीही नेम ते पण सिंग्युलरमध्येच येणार आहे. बट हे कोणतंही नाव जे असेल हे प्रोनाउन नाही. प्रोनाउन आपण कशाला म्हणतो हे आधी समजून घ्या. प्रोनाउन आपण अशा वर्डला म्हणत असतो जे आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या नावाला रिप्लेस करून घ्यायचं असते. ठीक आहे. एखादी व्यक्ती आहे, सपोज मीरा आहे आणि मला मीरा हे नाव यूज न करता आणखी दुसरा शब्द घ्यायचा आहे बट तिलाच संबोधित करायचं आहे तर मी इथे शी वापरणार आहे. कारण मीरा ही एक मुलगी आहे, मुलीसाठी आपण शी वापरतो. हे आपण नेक्स्ट पुढे एक्झाम्पलमध्ये समजूनच घेणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल हेच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ही, शी, इट हे सिंग्युलर फॉर्ममध्ये येत असतात, थर्ड पर्सनमध्ये येत असतात. ओके. थर्ड पर्सन म्हणजे आपण 2 व्यक्ती बोलत आहे बट 2 व्यक्ती हे कोण्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहे तर त्याला आपण थर्ड पर्सन असं म्हणतो. ओके. सो इथे सिंग्युलर आहे ही, शी, इट आणि एनी नेम कोणत्याही मुलामुलीचं नाव असेल तर ते सिंग्युलर येणार आणि थर्ड पर्सन येणार. ओके. आणि प्लुरल येणार आहे दे. दे मीन्स ते. प्लुरल इथे आहे दे. ओके. सो मिनिंग समजून घेऊया. ही, HE ही म्हणजे तो. ही म्हणजे तो आणि हे तो आपण मुलासाठी यूज करत असतो. ही एखाद्या मुलाचं नाव आहे, सपोज राम आहे. राम इज व्हेरी क्लेव्हर बॉय. तर असं मला बोलायचं आहे बट मला रामचं नाव घ्यायचं नाही तर मी त्यासाठी प्रोनाउन यूज करू शकते ही. अंडरस्टँड. रामचा नावाला रिप्लेस करून आपण प्रोनाउन घेऊ शकतो ही इज व्हेरी क्लेव्हर बॉय. ओके. नेक्स्ट आहे शी. शी याचं प्रोनाउन्स आपण शी करायचं आहे, सी करायचं नाही. SHE शी. शी म्हणजे ती. आता शी आपण मुलीसाठी यूज करतो. जसं फॉर एक्झाम्पल मी आताच तुम्हाला सांगितलं होतं गीता इज व्हेरी ब्युटिफुल. सो मला गीताचं नाव घ्यायचं नाही, तिच्याबद्दल दुसऱ्याला सांगायचं आहे. सो मी काय यूज करणार, प्रोनाउन यूज करणार आहे गीताला रिप्लेस करून. गीता कोण आहे, एक मुलगी आहे. त्या नावावरून आपल्याला समजतं तो मुलगा आहे की मुलगी आहे. गीता ही एक मुलगी आहे. मुलीच्या नावाला रिप्लेस करून मला प्रोनाउन घ्यायचा आहे तर मी इथे शी यूज करणार आहे. शी इज ब्युटिफुल गर्ल. ओके. सो नेक्स्ट आहे इट. IT इट. इट म्हणजे हे किंवा ते. बट IT इट हे आपण वस्तूसाठी वापरत असतो. इट हे कोणत्याही व्यक्तीसाठी वापरायचं नाही. इट हे वस्तूसाठी वापरायचं असते. ओके. आणि नेक्स्ट इथे एनी नेम घेऊ आपण, कोणतंही नाव घेऊ शकतो, मुला मुलींचं नाव, ते पण थर्ड पर्सनमध्येच येत असतं. नेक्स्ट आहे दे. THEY दे. दे मीन्स ते. ओके. दे मीन्स ते. एकापेक्षा जास्त व्यक्ती आहे त्यासाठी आपण दे यूज करत असतो. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलंच आहे. सो इथे सेंटेन्सेसवरून आपण डीपली समजून घेऊया.
सो फर्स्ट हीच सेंटेन्स आहे प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचरमध्ये. ही आपण कोणासाठी यूज करत असतो? मुलासाठी. ओके, सो इथे मला कोणत्याही मुलाचं नाव न घेता इथे ही यूज करायचं आहे. ही इज नॉट हिअर. ओके, ही इज नॉट हिअर. प्रेझेंटमध्ये इथे ही सोबत सिंग्युलर सोबत इज आलेला आहे. सिंग्युलर सोबत प्रेझेंटमध्ये कधीही इज येतो हे लक्षात ठेवायचं आहे. सो ही इज नॉट हिअर, तो इथे नाही आहे. ओके, प्रेझेंटमध्ये आहे. इजचं मिनिंग काय होतं? आहे. आणि इथे नॉट आहे म्हणजे नाही. तो इथे नाही आहे. बघा, इंग्लिश शिकताना आपल्याला छोट्या छोट्या वर्ड्सचं मराठी मिनिंग समजून घेणे खूपच आवश्यक आहे. ओके, छोटे वर्ड्स जर आपण इग्नोर केले तर आपल्याला इंग्लिश हे बेसिकपासून शिकता येणार नाही. सो मी इथे तुम्हाला प्रत्येक वर्डचं मिनिंग समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे. ओके, सो हे आपण प्रेझेंट टेन्समध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट आता आपण पास्ट टेन्समध्ये बघणार आहे. ही वॉज हिअर, तो इथे होता. वॉज म्हणजे होता. ओके, हा पास्टमध्ये आहे म्हणून आपण इथे वॉज यूज केलेला आहे. ही वॉज हिअर, तो इथे होता. फ्युचरमध्ये काय येणार? ही विल बी ॲट होम, तो घरी असेल. ओके, विल बी हे आपल्याला फ्युचरमध्ये यूज करायचं आहे. सो एक लक्षात घ्यायचं आहे, प्रेझेंटमध्ये सिंग्युलर सोबत इज यूज करायचा आहे, पास्टमध्ये सिंग्युलर सोबत वॉज यूज करायचा आहे आणि फ्युचरमध्ये सिंग्युलर सोबत म्हणजे ही सोबत आपल्याला विल बी यूज करायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे इथे शी. शी हे आपण मुलीसाठी यूज करतो म्हणून शी इज स्मार्ट, ती हुशार आहे. इजचं मिनिंग आहे. ओके, इज म्हणजे आहे. शी स्मार्ट, शी इज स्मार्ट, ती हुशार आहे. हे आहे प्रेझेंटमध्ये. पास्टमध्ये येणार आहे. शी हा सिंग्युलर आहे. सिंग्युलर सोबत पास्टमध्ये आपण वॉज यूज करत असतो. वॉज म्हणजे होता किंवा होती. सो शी वॉज स्मार्ट, ती हुशार होती. ती पास्टमध्ये हुशार होती. ओके, म्हणजे ती हुशार होती. हे पास्ट सेंटेन्स आहे. फ्युचर सेंटेन्स आहे शी विल बी सॅड. शी विल बी सॅड. विल बी म्हणजे असेल किंवा होईल, हे आपण फ्युचरमध्ये यूज करतो. ओके, शी विल बी सॅड, ती दुखी असेल. ओके, नेक्स्ट आहे इथे इट. इट म्हणजे काय? हे ते एखाद्या वस्तूसाठी किंवा ॲनिमल्ससाठी, प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी आपण हा वर्ड इथे यूज करू शकतो. सो हे ते इथे येणार आहे. प्रेझेंटमध्ये एखाद्या आपण ॲनिमल्सला संबोधित करून बोलत आहे तर इट इज क्यूट. एखादा ॲनिमल एकदम छान असेल तर आपण काय म्हणतो? इट इज क्यूट, ते छान आहे. नेक्स्ट पास्टमध्ये काय म्हणू शकतो? इट वॉज गुड. ओके, नेक्स्ट फ्युचरमध्ये इट विल नॉट ईट, ते खाणार नाही. इट म्हणजेच ते. इट म्हणजे काय? खाणे. ते खाणार नाही. इथे नॉट आलेला आहे म्हणून आपण इथे नाही घेतलं. इथे काही मिक्स सेंटेन्सेस आहे, काही सिंपल सेंटेन्सेस आहे. सो हे सेंटेन्सेस फक्त आपल्याला एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्हाला लर्न हे करायचं आहे जे पर्सनल प्रोनाउन आपण घेतलेले आहे. कोणते फर्स्ट पर्सन, कोणते सेकंड पर्सन आणि कोणते थर्ड पर्सन आहे हे तुम्हाला मेन लक्षात ठेवायचं आहे. हे एक्झाम्पल फक्त आपण तुम्हाला समजण्यासाठी इथे घेतलेले आहे. ओके, नेक्स्ट आता जर आपण एखाद्या वस्तूसाठी आपण वापरत आहे एखादा वर्ड तर आपल्याला इट हा वर्ड वापरायचा आहे आणि इट्स गुड, ते छान आहे. एखादी वस्तू जर आपल्याला आवडली तर आपण म्हणतो इट्स गुड, ते छान आहे. ओके, नेक्स्ट हे आपण प्रेझेंटमध्ये बोलणार आणि पास्टमध्ये जर आपण म्हटलं तर इट वॉज नाईस, ते छान होते. ओके, वॉज मीन्स होते. जिथे पण वॉज हा वर्ड आला तिथे पास्ट टेन्स असणार आहे आणि होता, होती, होते असं वॉजचं मिनिंग असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे फ्युचरमध्ये इट विल बी नाईस. इट विल बी नाईस. विल बी आला म्हणजे तिथे फ्युचर टेन्स असतो आणि इट विल बी नाईस. नाईस म्हणजे छान, ते छान असेल म्हणजे फ्युचरमध्ये असेल, जे आपण फ्युचरची गोष्ट करत आहे. ओके,
जे आपण भविष्याची गोष्ट करत आहे तर तिथे आपण असं म्हणू शकतो की ते छान असू शकते किंवा असेल. ओके. नेक्स्ट आता इथे एनी पर्सन, कोणत्याही मुला मुलीचं नाव असेल तर ते प्रोनाउन्समध्ये येत नाही, ते नाऊनमध्ये येतं. हे फक्त सिंग्युलर थर्ड पर्सन आहे, म्हणून मी इथे एक्झाम्पलसाठी घेतलेलं आहे. कोणत्याही मुला मुलीचं नाव असेल तर ते थर्ड पर्सनमध्येच येतं. ओके. सो इथे आपण काय वर्ड तयार करू शकतो? मीरा इज वेल. मीरा ही छान आहे किंवा मीरा चांगली आहे. मीरा इज वेल. इज कशाला आलं? कारण इथे प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स आपण बघत आहे म्हणून इज आलेला आहे. ओके. नेक्स्ट आहे रोहन वॉज सिक. रोहन आजारी होता. वॉज आलं म्हणजे होता, होती, होते आणि इथे मुलगा आहे म्हणून इथे होता. रोहन वॉज सिक. रोहन आजारी होता. ओके. नेक्स्ट फ्युचरमध्ये राम विल बी हॅपी. राम हॅपी असेल. राम खुश असेल. ओके. सो हे आहे थर्ड पर्सन सिंग्युलर वर्ड जे आपण इथे बघितलेले आहे. हे वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर ही, शी, इट आणि यामध्ये प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर सोबत आपण कोणते कोणते व्हर्ब्स यूज केलेले आहे हे तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. आणि जर इथे काही कन्फ्युजन असेल तर लेक्चर 1 मध्ये आपण हे व्हर्ब कोणत्या वर्ड सोबत यूज करायचे, सिंग्युलर सोबत काय यूज करायचं, प्लुरल सोबत काय यूज करायचं, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर मध्ये हे डिटेलमध्ये लेक्चर 1 मध्ये बघितलेलं आहे. सो इथे नेक्स्ट आहे हे सिंग्युलर बघितलेले आहे. थर्ड पर्सन मध्ये प्लुरल एकच येणार आहे, THEY दे. ओके. सो THEY दे म्हणजे ते. एकापेक्षा जास्त व्यक्तीसाठी आपण बोलत आहे म्हणजे इथे आपण दे हा वर्ड यूज करत असतो. सो इथे प्रेझेंटमध्ये जर एखादं वाक्य आपल्याला बोलायचं असेल तर काय म्हणणार? दे आर सॅड. ते दुखी आहेत. आर हा आपण इथे का घेतलेला आहे? कारण आर हा कधीही प्लुरल सोबतच येत असतो आणि प्रेझेंटमध्येच येत असतो. प्रेझेंटमध्ये प्लुरल सोबत आर येतो. दे आहे ना म्हणजे प्लुरल आहे. प्लुरल म्हणजे काय? अनेक वचन म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तीसाठी, म्हणून इथे दे यूज केला आणि दे प्लुरल आहे म्हणून आर घेतलेला आहे. अंडरस्टँड? दे आर सॅड. ते दुखी आहेत. आहेत. आरचं मिनिंग आहे आहेत. ओके. नेक्स्ट पास्टमध्ये दे वर हॅपी. ते खुश होते. WERE हे वर आहे. सो पास्टमध्ये हे प्लुरलमध्ये यूज करायचं आहे. प्लुरल वर्ड सोबत यूज करायचं आहे. दे वर हॅपी. ओके. नेक्स्ट आहे फ्युचरमध्ये दे विल बी हिअर. ते इथे असतील. ओके. दे विल बी आलेला आहे. विल बी असेल कोणत्याही सेंटेन्समध्ये विल बी असेल तर तो फ्युचरमध्येच येत असतो. सो दे विल बी हिअर. ते इथे असतील. हे आपण काही सिंपल सेंटेन्सेस बघितलेले आहे. कॉम्प्लिकेटेड सेंटेन्सेस जसे जसे आपण लेक्चर घेणार तसं तसं तुम्हाला मी बनवणं शिकवणारच आहे. सो ते सेंटेन्स तयार करण्यासाठी आपल्याला हे शिकणे खूप महत्त्वाचं आहे. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन. त्यासोबत आपण हे पण शिकणार आहे सिंग्युलर अँड प्लुरल काय असतं. ओके. सिंग्युलर असतं एक वचन म्हणजे एक व्यक्तीबद्दल आपण माहिती सांगत आहे, एका व्यक्तीबद्दल बोलत आहे ते सिंग्युलर आहे. आणि अनेक व्यक्तींबद्दल बोलत आहे एकाच टाइमला तर तिथे आपण दे यूज करतो, हे प्लुरल आहे. आय होप हा चार्ट तुम्हाला समजला असेल. हा चार्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहायचा आहे आणि 2 ते 3 टाइम्स यांची रिव्हिजन करायची आहे. हे आता आपण सब्जेक्ट फॉर्म बघितलेले आहे. आय, वी, यू, ही, शी, इट, दे आणि एका मुला मुलीचं नाव असेल कोणाचंही, एनी नेम असेल तर हे सब्जेक्ट आहेत. ओके. आता आपण या सब्जेक्टचे ऑब्जेक्ट फॉर्ममध्ये कसे रूपांतरण होते हे बघणार आहे. नेक्स्ट चार्ट आपण ऑब्जेक्टचा बघणार आहे. आधीचा चार्ट आपण सब्जेक्ट शिकलेला आहे. आता हे सब्जेक्ट आपण आधी बघितले होते ना. या सब्जेक्टला ऑब्जेक्ट फॉर्ममध्ये काय म्हणतात, त्यांचं मराठी मीनिंग काय असतं आणि सेंटेन्सेसमध्ये आपण ते कशा प्रकारे यूज करायचे आहे हे आपण ह्या चार्टमध्ये बघणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट इथे आय आहे. आय, वी हे आपण सब्जेक्ट फॉर्ममध्ये बघितले होते आणि आय, वी हे फर्स्ट पर्सन आहे. ओके. सो इथे आपला फर्स्ट चार्ट पण थोडासा रिवाइज होणार. फर्स्ट अँड सेकंड थर्ड पर्सन काय असणार आहे.
आय वी हे फर्स्ट पर्सन आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण आय बघणार. आय यांचं ऑब्जेक्ट फॉर्ममध्ये कन्व्हर्शन ME मी होते. आय म्हणजे पण मी आणि ME मी म्हणजे मला. ओके, मी म्हणजे मला. ही विल हिट मी. आता इथे आपण टेन्सेसनुसार सेंटेन्स बघत नाही आहे, इथे आपण एक्झाम्पलसाठी सेंटेन्सेस घेतलेले आहे. ओके, सो इथे ही विल हिट मी, तो मला मारेल. आता इथे हिट म्हणजे मारणे आणि विल आहे म्हणून हा फ्युचरमध्ये गेलेला आहे. सो तो मला मारेल. ओके, नेक्स्ट सेंटेन्स घेतलेला आहे. ही टोल्ड मी, त्याने मला सांगितले. आता सांगितले म्हणजे इथे टोल्ड आलेला आहे. सो हे V2 फॉर्म आहे, व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे, म्हणजे इथे हा पास्टमध्ये आहे. सो फक्त इथे तुम्ही एक्झाम्पलसाठी लक्षात ठेवायचं आहे, पास्ट टेन्समध्ये आपण व्हर्बचा सेकंड फॉर्म यूज करतो. हे आपण जेव्हा टेन्सेसचं लेक्चर घेणार आहे तेव्हा डिटेलमध्ये शिकणारच आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे वी, WE वी. वीचा ऑब्जेक्ट फॉर्म होतो US अस. अस म्हणजे आम्हाला. शी विल कॉल अस. नेक्स्ट दे विल व्हिजिट अस. ते आम्हाला भेटतील. विल आलेला आहे ना, म्हणजे फ्युचरमध्ये ही घटना होईल, ते आम्हाला भेटतील. हे फ्युचरचं सेंटेन्स आहे कारण इथे विल आलेला आहे. व्हिजिट म्हणजे काय? भेटणे. व्हिजिट म्हणजे भेटणे. दे विल व्हिजिट अस. ते आम्हाला भेटतील. ओके, सो इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, आयचा ऑब्जेक्ट फॉर्म मी होतो, मी म्हणजे मला. वीचा ऑब्जेक्ट फॉर्म अस होतो, अस म्हणजे आम्हाला. आय वी हे फर्स्ट पर्सन मधले सब्जेक्ट फॉर्म आहे आणि हे ऑब्जेक्ट फॉर्म आहेत. अंडरस्टँड. नेक्स्ट आता इथे आपण यू बघणार आहे. यू हा सेकंड पर्सन आपण बघितला होता. यूचा ऑब्जेक्ट फॉर्म हा यूच असणार आहे. हे इथे आपल्याला एक मेन गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यूचा ऑब्जेक्ट फॉर्म यूच आहे आणि यूचं मिनिंग आहे तुला किंवा तुम्हाला. जेव्हा आपण सब्जेक्ट फॉर्ममध्ये यू बोलत असतो तेव्हा आपण तू किंवा तुम्ही असा आपण यूज करत असतो या सब्जेक्ट फॉर्मचं मिनिंग. ओके, आता ऑब्जेक्ट फॉर्मवाल्या यूचं मिनिंग आपल्याला बघायचं असेल तर तुला किंवा तुम्हाला हा आपण वर्ड इथे यूज करत असतो. सो यू हा सिंग्युलर पण यूज करतो आणि प्लुरल पण आपण यूज करत असतो. ओके, सो इथे ही लव्स यू. नेक्स्ट आहे दे रिस्पेक्ट यू. ते तुझी रिस्पेक्ट करतात म्हणजे आदर करतात. ते तुझा आदर करतात. ओके, हे यू काय आहे? सेकंड पर्सन आहे आणि सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट फॉर्म एकच आहे. यू हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आता ही हा सब्जेक्ट फॉर्म आहे. हिचा ऑब्जेक्ट फॉर्म हा हिम होत असतो. हिम म्हणजे त्याला. ही म्हणजे तो, ऑब्जेक्ट फॉर्म हिम, हिम म्हणजे त्याला. ओके, गिव इट टू हिम. हे त्याला दे. गिव म्हणजे देणे. हे त्याला दे. त्याला किंवा त्याने असं पण ह्याचं मिनिंग होत असतं. त्याला किंवा त्याने. हिम म्हणजे त्याला किंवा त्याने. हे आपल्याला लर्न करून घ्यायचं आहे. डिड यू टेल हिम. तू त्याला सांगितले का? टेल म्हणजे सांगणे. ओके, आणि डिड हा आपण पास्टमध्ये यूज करत असतो म्हणून आपण इथे असं म्हटलेलं आहे डिड यू टेल हिम. तू त्याला सांगितले का? ओके, सो नेक्स्ट इथे शी आहे. शी हा सब्जेक्ट फॉर्म आहे. सो हा थर्ड पर्सन सब्जेक्ट फॉर्म आहे. शी याचा ऑब्जेक्ट फॉर्म काय असणार आहे? हर. HER हर. हर म्हणजे तिला किंवा तिचे. ओके, कॉल हर अप. तिला बोलाव. ओके, आय टोल्ड हर. मी तिला सांगितले. TOLD टोल्ड हा टेलचा V2 आहे म्हणजे सेकंड फॉर्म आहे व्हर्बचा. TELL टेल हा फर्स्ट फॉर्म आहे व्हर्बचा आणि TOLD हा सेकंड फॉर्म आहे. हे आपण व्हर्बचे फॉर्म पुढे शिकणारच आहे. ओके, आय टोल्ड हर. मी तिला सांगितले. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे आता या लेक्चरमध्ये की
सब्जेक्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट फॉर्म हे फर्स्ट सेकंड थर्ड पर्सनचे काय असतात. ओके, नेक्स्ट आहे इट. इट म्हणजे हे ते वस्तूसाठी आपण इथे बघितलंच होतं. हे वस्तूसाठी यूज करतात किंवा एखाद्या प्राण्यांसाठी यूज करतात. शी लाईक्स इट. हे तिला आवडते. ओके, हे तिला आवडते. मग ती एखादी वस्तू पण असू शकते किंवा एखादा प्राणी पण असू शकतो. ओके, हॅव यू टच इट. सो इथे इटचं मिनिंग आपण एखादी वस्तू म्हणू शकतो. नेक्स्ट आहे इथे दे. दे हा प्लुरल थर्ड पर्सन आहे. सो या प्लुरल थर्ड पर्सन देचा ऑब्जेक्ट फॉर्म हा देम होत असतो. देम म्हणजे त्यांना. सो बघा इथे दे हा प्लुरल आहे. एका व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तीसाठी आपण दे यूज करतो. सो त्याचा ऑब्जेक्ट फॉर्म देम आहे. सो देम म्हणजे त्यांना. ओके, टेल देम त्यांना सांग. ओके, टेल देम टू कम त्यांना यायला सांग. ओके, इथे आपण ह्या सेकंड चार्टमध्ये बघितलेलं आहे की सब्जेक्ट फॉर्मचे ऑब्जेक्ट फॉर्म हे कशा प्रकारे आपण यूज करत असतो सेंटेन्सेसमध्ये आणि त्यांचे मराठी मीनिंग काय आहे. सो इथे आपण एकदा रिव्हिजन करून घ्यायची आहे. आय, वी हे फर्स्ट पर्सन आहे. आयचा ऑब्जेक्ट फॉर्म मी होतो, मी म्हणजे मला. वीचा ऑब्जेक्ट फॉर्म अस होतो, अस म्हणजे आम्हाला. यू हा सेकंड पर्सन आहे. यू हा सब्जेक्टमध्ये पण यूज आहे आणि यूचा ऑब्जेक्ट हा यूज होतो. यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला. बट तुला किंवा तुम्हाला हे मिनिंग ऑब्जेक्ट फॉर्ममध्ये घ्यायचं आहे यूचं, आणि यूचं सब्जेक्ट फॉर्ममध्ये मिनिंग काय घ्यायचं आहे, तू किंवा तुम्ही. ओके, नेक्स्ट आता ही, शी, इट, दे हे थर्ड पर्सन आहे. हे थर्ड पर्सन आहे बट ही, शी, इट हे सिंग्युलर आहे आणि दे हा प्लुरल आहे. सो हीचा ऑब्जेक्ट फॉर्म आहे हिम. हिम म्हणजे त्याला किंवा त्याने. शीचा ऑब्जेक्ट फॉर्म हर. हर म्हणजे तिला किंवा तिने. इटचा ऑब्जेक्ट फॉर्म हा इट होत असतो. इथे हे पण आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे. जसं यूचा ऑब्जेक्ट फॉर्म हा यूज होतो तसा इटचा ऑब्जेक्ट फॉर्म हा इटच होत असतो. आणि इट म्हणजे हे ते वस्तूसाठी आपण यूज करत असतो. नेक्स्ट आहे दे थर्ड पर्सन प्लुरल फॉर्म. याचा हा कन्वर्ट होऊन ऑब्जेक्टमध्ये काय होणार, देम. देम म्हणजे त्यांना. ओके, so everyone, this is our lecture 2 is completed today. I hope this video is very helpful for you. In the next lecture we will learn some new important topic and new important basic words. If you like my videos, please subscribe my channel for more videos. Bye.